वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। नमस्कार, श्रीमंत वारकरी TV न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पोहोचलो आहे श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी आणि श्री संत ज्ञानेश्वर मंदिर म्हणजेच या ठिकाणी आहे आजूळघर। आणि प्रामुख्याने कारण असं आहे की आळंदी शहरामधील उद्योजक, युवा कार्यकर्ते आणि या शहराचे शिवसेना शहर अध्यक्ष श्री राहुल शेठ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी होत आहे। आणि ह्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने आपण आज दिवसभरामध्ये किती जणांचं मोफत आरोग्य शिबिर झालेलं आहे त्याची आपण पाहणी करूया आणि आपण पाहूया। काही क्षणातच येथील काही डॉक्टर्स असतील किंवा काही कार्यकर्ते असतील, आपण त्यांच्याशी भेटून सविस्तरपणे चर्चा करूयात। आपण पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे आरोग्य शिबिराची पाहणी आणि आरोग्य शिबिर चालू आहे। कॅमेराला विनंती आहे की पूर्णपणे हे जे क्षण आहेत आपल्या श्रीमंत वारकरी एक्सप्रेस न्यूजमध्ये दाखवण्यात यावे। आणि यानंतर आपण माहिती घेऊया। या ठिकाणी डॉक्टर आहेत धारा हॉस्पिटलचे, आपण त्यांना विचारूया। प्रथमतः स्वागत आहे आपलं चॅनलमध्ये आणि मला सांगा, आज सकाळपासून किती वाजल्यापासून शिबिर चालू झालेलं आहे आणि आत्तापर्यंत किती जणांचं आरोग्य शिबिर झालं आहे आणि कुठल्या कुठल्या प्रकारच्या आपण त्याच्यामध्ये चेकिंग्स वगैरे केलेलं आहे? आज सकाळी सुमारे 11 वाजल्यापासून आरोग्य शिबिर चालू झालेलं आहे। खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे की डॉक्टर आज तसं म्हणावं तर लगभग आम्ही 50च्या पुढे पेशंट तपासले। काही कार्तिक वारीमुळे, कार्तिक यात्रेमुळे जे थकलेले होते त्यांची सेवा करायचा आपल्याला एक चांगला टाईम योग मिळाला। राहुल चव्हाणजींनी आयोजित केल्याबद्दल त्यांचे हार्दिक एक धन्यवाद। आणि भरपूर पेशंट आज तपासणी झाली आहे। जे इथे होऊ शकले त्या सगळ्यांना इथले औषधं वगैरे देण्यात आले, बाकी काही काहींना रेफर करण्यात आलेले आहेत। तसं एकंदरीत खूप चांगलं शिबिर आज आरोग्य शिबिर चांगल्या प्रकारे आपल्या ज्ञानेश्वर माऊली पावनभूमीमध्ये आज आपण कॅम्प करत आहोत। त्याला माध्यम म्हणजे माननीय राहुल चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कॅम्प आयोजित केला होता। याच्यामध्ये भरपूर सारे पेशंट जे आहे, डायबिटीज, BP, व्हायरल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन असेल, थायरॉईड इन्फेक्शन असेल, अशा भरपूर साऱ्या गोष्टींचा इथे आपण म्हणतो प्रॉपर यांचं डायग्नोसिस केलेलं आहे, टेस्ट केलेलं आहे, शुगर चेक केलेलं आहे। तर 10 ते 15 जे कामगार आहे इथले, यांना पण डायबिटीज, BP सारख्या लक्षणं दिसून आलेले आहेत। काहींना व्हायरल इन्फेक्शन असेल, काहींना फंगलसारखे इन्फेक्शन असेल, हे सर्व गोष्टी इथे आपण डायग्नोज करून त्यांना काही प्रायमरी ट्रीटमेंट दिलेली आहे आणि काही पुढील इन्व्हेस्टिगेशन करण्यास त्यांना सांगण्यात आलेले आहे की पुढे काय प्रिकॉशन घेतले पाहिजे। तर या सर्व गोष्टी त्यांना आपण सूचित करण्यात आले आहे। श्री राहुल चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या मंदिरातले जे सर्व कर्मचारी आहेत त्यांना आरोग्याची तपासणी करून जे डॉक्टरांकडून सूचित केलेल्या काही गोष्टी आम्हाला समजलेत, आरोग्य कसं जपावं वगैरे, त्यांनी ती माहिती त्यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टरांना बोलून इथे सर्व कर्मचाऱ्यांना सूचित करून दिलेत। माननीय श्री राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज आरोग्य शिबिर, मोफत आरोग्य प्रायमरी प्राथमिक तपासणीत सुरुवात केलेली आहे। त्याचप्रमाणे आज ह्या आळंदी देवस्थान त्यामधले जे कर्मचारी आहे त्यांची तपासणी झालेली आहे। ते एकूण आज तपासणी झालेली आहे एकूण 70 ते 80 पेशंट। त्यामधून त्या कर्मचाऱ्यांना 70 लोकांना चष्मा वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्याच माध्यमातून त्यांना दिसायला वगैरे हे स्पष्टपणे दिसत आहे। काही पेशंटमध्ये आम्ही हे बघितलं की कोणाला मोतीबिंदू आहे, टेरिजियम आहे, हे विविध प्रकारचे काही सिम्पटम्स पेशंट होते, त्यांना आम्ही सूर्य ऑप्टिकल इथं प्रेफर केलेलं आहे। त्याचप्रमाणे राहुल शेठ चव्हाण यांना खूप खूप धन्यवाद। हे अशा शिबिर नेहमी राबवत राहावं आणि लोकांची सेवा करत राहावं, हेच ज्ञानेश्वरी माऊली कृपाने आमची कृपा आहे।